शेत शिवाराला जोडणाऱ्या पानंद रस्त्यावर राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे। असं असताना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील निलज या गावामध्ये एक अजब प्रकार किंवा भ्रष्टाचार झाल्याचं ग्रामस्थांचा आरोप आहे। आपण सध्या या पानंद रस्त्यावर आहोत। 600 मीटर लांबीचा हा पानंद रस्ता तयार करण्यात आल्याचं ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र इथे जर प्रत्यक्षात बघितलं तर खरोखरच हा पानंद रस्ता तयार करण्यात आला असावा का, असा आता इथं प्रश्न उपस्थित होत आहे। एकंदरीतच हा रस्ता फक्त कागदोपत्री तयार करण्यात आला आहे आणि कुठलेही मजूर या कामावर आले नाही। मात्र मजुरांच्या खात्यावर पैसे गेल्याचा अजब प्रकार इथे उघडकीस आलेला आहे आणि हा प्रकार खुद्द या गावातील ग्रामस्थांनी आणि ज्यांच्या खात्यावर पैसे गेले त्यांनी उघडकीस आला आहे। कसा प्रकारचा भ्रष्टाचार इथं करण्यात आला आहे याची आपण प्रचिती इथं आल्यानंतर अनुभवतोय आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले काही नागरिक आहेत, निलजचे काही ग्रामस्थ आहेत। दादा, आपलं काय नाव आहे आणि कशा पद्धतीचा इथला हा भ्रष्टाचार झाला, आपण काय भूमिका तिथे निभावली होती? मी ताराचंद उपासा गाडवे, मुक्काम निलज बुजुर्ग। या निलज गावामध्ये हे रोजगार हमीचे काम न होता पैसे उचलण्याचा काम इथं केलेलं आहे आणि ग्रामपंचायत बॉडीना इथं खोटे काम करून सन्या पैसे लोकांकडून पैसे मागून सन्या पैसे उचलण्याचं काम केला। तुम्ही काय कशा पद्धतीचे फोटो काही दिलेत का, कशा पद्धतीची ती भूमिका तुम्ही निभावली किंवा काय प्रेशर होतं तुमच्यावर? इथं रोजगार हमीवर माणसं कामावर न आलेले माणसं आणि या गावात चौकात फोटो काढून सन्या यांनी डुप्लिकेट फोटो काढून सन्या याने मस्टर भरणं चालू केले। दादा, काय सांगाल, तुमच्या खात्यावर पैसे आले, तुमच्या पत्नीच्या खात्यावर पैसे आले, तुम्ही इथे काम केलं आहे का या पानंद रस्त्यावर? नाही सर, माझं नाव राजू बुदे, मी निलज बुजुर्गचा रहिवासी। मी आतापर्यंत बहुतेक 10 वर्षामध्ये 2 वर्ष कामावर गेलो असेल रोजगार हमीच्या ते निमित्तानं। पण आता ह्यावर्षी मी अजिबात कामावर गेलोची नाही, तरीसुद्धा माझ्या खात्यावर 1550 अंदाजे आणि माझ्या पत्नीच्या खात्यावर 1550 असे रुपये आले आहेत। आणि ह्या रुपयाची त्यांनी अशी मागणी केली, म्हणजे जे ग्रामपंचायतमार्फत जे कंट्रॅक्टर नेमलं होतं त्यांनी अशी मागणी केली का 500 रुपये तुम्ही ठेवा बा आणि 1000 रुपये आम्हाला द्या। तर आम्ही बोलकार माणसं आम्ही दिलं नाही, पण गावातील बहुतेक लोकांकडून त्यांनी हे वसुली केली आहे। म्हणजे एकंदरीतच बोगस काम इथे झालं। बोगस काम हे 100% झालं आहे माझ्या मते। परत एक तरुण युवा आपल्यासोबत आहे। काय सांगशील दादा, काय तुझं नाव आहे आणि कशा पद्धतीचा हा बोगस मस्टर भरून काम करण्यात आला आहे? माझं संपूर्ण गुरुदेव भागवत बुद्धे, राहणार निलज बुजुर्ग। इथं आम्ही आपल्या निलज बुजुर्ग ग्राममध्ये 4 मातोश्री पानंद रस्तेचे काम झाले, पण इथे ग्रामपंचायतनं कोणतं काम न करता आमचे बोगस हजेरी लावली। आम्हाला न सांगता आमच्या खात्यावर, माझ्या आणि माझ्या मिसेसच्या खात्यावर 1515 रुपये माझ्या अकाउंटवर जमा झाले। जेव्हा मी विचारलं की 15 रुपये कशाचे आहेत, तेव्हा आम्हाला ग्रामपंचायतच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की हे तुमच्या रोजगार हमीमार्फत जे आपण कामं केलं हे त्यांच्या पैसे। त्यांना मी विचारणा केली की हे आपण तर कामावर गेल्याने पैसे कसे आलं? नाही म्हणते आम्ही हजेरी आम्ही स्वतः लावली, तुम्ही आम्हाला 5 रुपये आम्हाला 1000 रुपये आम्हाला द्या आणि 500 रुपये तुम्ही ठेवा, असं त्यांनी आम्हाला मागणी केली। तेव्हा मी त्यांना सांगितलं का मी पैसे म्हटलं माझ्या अकाउंटवर आलेले आहेत, मी म्हणला याच्या अकाउंटला मी देणार नाही, हे पैसे माझे झाले, असं मी त्यांना बजावून सांगितलं। निश्चितच भ्रष्टाचार बोकावला आणि त्याचं परत एक उदाहरण, एक युवा आपल्यासोबत आहे। काय सांगशील दादा, काय तुझं नाव आहे, कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला, काय भूमिका आता तू निभावणार आहे, काय तक्रार केली आहे का कोणाकडे? माझे नाव अमित गाडवे, मी निलज बुजुर्गचा राहणार आहे। मी तक्रार केल्या आहे, आपला BDO साहेबाला पण पत्र लावलं आहे, तहसीलदारला पण लावलं आहे, आणखी जिल्हाधिकारी CO साहेबाला पण लावलेलं आहे। पण आजपर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी इथं येऊन सन्या मोका चौकशी केलेली नाही। पण आम्ही त्यांना सांगितलं आहे का या प्रकारचं इथं गैरव्यवहार झाला आहे म्हणून कामामध्ये, पण ते म्हणत होते की आम्ही येऊ मोका चौकशी करू, पण काही राजकारणाच्या दबावाखाली असं मला वाटते की ते लोक आले नसतील। कुणावर आरोप आहे नेमकं? हा भ्रष्टाचार ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे की तांत्रिक जे पॅनलवर अधिकारी असतात त्यांनी केला आहे की काय, नेमकं कुणावर आरोप आहे तुमचा? आरोप म्हणजे हा तर ग्रामपंचायतनंच केलेला आहे काम, पण काम न करता त्यांनी बोगस मस्टर बनवून सन्या माझ्या पण अकाउंटवर पैसे टाकले आहेत। मी कामावर गेलो पण नाही, तरी पण माझ्या अकाउंटवर पैसे टाकलेले आहेत त्यांनी। आणि काही जे पहिले 2 पानंदचे मस्टर पेमेंट त्यांनी काढला होता, ते 600 700 असे काही धारक आहेत, ते जॉब कार्ड धारक,
त्यांच्या खात्यावर न टाकता त्यांनी आपल्याच लोकांच्या 350 लोक घेतला नेमणूक आणि त्यांच्याच खात्यावर पैसे टाकला त्यांनी त्या 2 पांद्यांचे. मग आम्ही गावात आवाज उठवला तर मग त्यांनी त्या 2 पांद्यांचे पैसे सर्व गावाच्याच नावावर टाकले आहेत. निश्चितच एखाद्या सरकारी योजनेच्या कशा पद्धतीनं दुरुपयोग व्हावा, त्याचा कसा भ्रष्टाचार करावा याचं जर उदाहरण बघायचं असेल तर खरं या गावात जर आलं निलजमध्ये तर बघायला मिळते. ज्या पानंद रस्त्यावर लाखो रुपयाचा खर्च दाखवण्यात आला, खरोखरच फक्त तो कागदोपत्री आहे आणि इथं एकंदरीतच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, निलज, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.